तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काय घडलंय जाणून घेऊया। अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। बहुतेक 14 तारखेला बहुतेक 14 तारखेला दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदांवर चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे आणि अजित पवारांना समसमान खाती मिळण्याची माहिती। भाजप 15 ते 16 आणि शिंदे दादांना प्रत्येकी 8 ते 9 खाती मिळण्याची शक्यता। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादांचा गटही आग्रही। भाजपमधील कुणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट। मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नाही, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, लवकरच सांगणार, फडणवीसांचं वक्तव्य। रात्री माननीय आमचे नड्डाजी, अमित भाई आणि BL संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील केली। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळव। फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीची शक्यता। तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार। महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। भाजपचे 15 ते 16, शिंदेचे 8 ते 9, अजित पवारांचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू। ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेंसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार।